सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीमध्ये आज सभापती आणि उपसभापतींच्या निवडी झाल्या। खूप रंगतदार या ठिकाणी चुरशी पाहायला मिळाल्या आणि काही ठिकाणी ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सुद्धा ह्या ठिकाणी कौल पाहायला मिळाला। मात्र आज सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीमध्ये कुणाचा कुठे झेंडा या ठिकाणी रोवला गेला हे मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला 11 पंचायत समितीमध्ये काय घडलं काय बिघडलं हे आपण पाहूयात। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज। आत्ता नुकत्याच ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, पंचायत समिती निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी लढित ज्या सीट्स निवडून आल्या त्या म्हणजे समसमान पाहायला मिळाल्या। मात्र सभापती निवडीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात रणकंद पाहायला मिळालं। काही ठिकाणी ईश्वरी चिठ्ठी, काही ठिकाणी काठावरचं बहुमत। अशा परिस्थितीमध्ये 11 पैकी 5 पंचायत समिती या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा झेंडा फडकलेला आहे, तर 5 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचा या ठिकाणी घड्याळाचा गजर पाहायला मिळाला, तर एका ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेचं भगवा फडकलेला आहे। म्हणजेच काय, तर सातारा जिल्ह्यातील 11 पैकी 11 ठिकाणी महायुतीचं प्राबल्य पाहायला मिळालं। हे एकंदरीत आजच्या या सभापती निवडीचं एकंदरीत विश्लेषण तुम्हाला मी सांगतो। आता 11 पैकी कोण पंचायत समितीमध्ये काय सभापती झाले, कोण झाले हे पाहूयात। सुरुवातीला फलटण पंचायत समिती। फलटण पंचायत समितीमध्ये समसमान बलाबल या ठिकाणी होतं। मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करामत केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य फोडण्यात त्यांना यश मिळालं आणि यामुळं या ठिकाणी सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या शिवांजली भोसले आणि उपसभापती शिवसेनेचे गणेश सस्ते हे या ठिकाणी निवडून आले आहेत। म्हणजे फलटण पंचायत समिती भाजपकडे या ठिकाणी गेलेली आहे। दुसरी पंचायत समिती जावली पंचायत समिती। जावली पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सौरभ शिंदे हे विजय झालेले आहेत, तर उपसभापती भाजपचेच गोरख महाडिक हे विजय झालेले आहेत। म्हणजेच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सत्ता हे जावली पंचायत समितीवर आलेली आहे। तिसरी पंचायत समिती कराड पंचायत समिती। कराड पंचायत समितीमध्ये 24 एकूण सदस्यसंख्या होती, यापैकी 13 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सदस्य हे निवडून आले होते। आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील 13 सदस्य हे निवडून आल्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सभापती नंदा यादव या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि उपसभापतीपदी अनिता यादव या उपसभापती झालेल्या आहेत। म्हणजेच कराड पंचायत समितीमध्ये सुद्धा 68 वर्षांनंतर एक कमळ फुललेलं दिसते पंचायत समितीवर। आत्तापर्यंत निर्विवादपणे काँग्रेसची या ठिकाणी सत्ता पाहायला मिळाली होती। नंतरची चौथी जी पंचायत समिती आहे ती महाबळेश्वर। महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चोरमळे या सभापती झालेले आहेत, तर शिवसेनेचे संजय मोरे हे सभापती आहेत। म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना या ठिकाणी युती पाहायला मिळाली आहे महाबळेश्वरमध्ये आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मात्र सत्तेपासून दूर ठेवण्यात या ठिकाणी यश आलेलं आहे। म्हणजे मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वरची पंचायत समिती या ठिकाणी निर्विवादपणे पाहायला मिळते आहे। पुढची पंचायत समिती सातारा पंचायत समिती। सातारा पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे महेश गाडे हे सभापती झालेले आहेत, तर उपसभापती सुषमा जाधव या उपसभापती झालेल्या आहेत। म्हणजे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा पंचायत समितीमध्ये कमळ हे फुललेलं दिसतं आहे। कोरेगाव पंचायत समितीमध्ये निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक उमेदवार या ठिकाणी निवडून आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतीपदी रुपाली गुरव या सभापती झालेल्या आहेत आणि त्यानंतर उपसभापतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पवार हे आरवी गणातील जे उमेदवार होते ते उपसभापती झालेले आहेत। म्हणजेच कोरेगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे। अर्थात ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार या दोन्हींची मिळून असलेली ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे। हे महत्त्वाचं अंडरलाईन करणं हे खूप गरजेचं आहे, कारण शशिकांत शिंदे अधिक
खासदार नितीन काका पाटील यांना मानणारे हे जे सदस्य आहेत हे या ठिकाणी आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी कोरेगावमध्ये पाहायला मिळते. पुढची पंचायत समिती मान तालुक्यातील दहिवडी पंचायत समिती. दहिवडी पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे समसमान या ठिकाणी बलाबल होतं. ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी खरं तर सभापतीपदाचा मान मिळालेला आहे. आणि या ठिकाणी विक्रम शिंगाडे हे सभापती झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. तर उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच मंत्री जयकुमार गोरे यांना दहिवडी पंचायत समिती, स्वतःची पंचायत समिती ताब्यात ठेवण्यामध्ये साफ अपयश आलेलं आहे. ग्रामविकास मंत्र्यांना स्वतःच्याच जी पंचायत समिती आहे हे घालवावी लागलेली आहे. ही आजचं महत्त्वाची विशेष आहे. त्यानंतरची पंचायत समिती आहे खटाव पंचायत समिती. खटाव पंचायत समितीमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी वनिता दुबळे या सभापतीपदी या निवडून आलेल्या आहेत. तर उपसभापतीपदी रेश्मा शेडगे या उपसभापती झालेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत खटाव मान जो मतदारसंघ आहे यामध्ये खटाव मात्र राष्ट्रवादी आणि माफ करा दहिवडी मात्र राष्ट्रवादी आणि खटावमध्ये भारतीय जनता पार्टीनं मात्र आपलं या ठिकाणी हे सदस्य सभापती ठेवण्यात यश मिळवलेलं आहे. त्यानंतर खंडाळा पंचायत समिती. खंडाळा पंचायत समितीमध्ये मंत्री मकरंद पाटील यांनी आपला सत्ता, आपली हुकूमत कायम ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी छायाताई जाधव या सभापती झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या. आणि उपसभापतीपदी संतोष वीर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडाळा पंचायत समितीचे उपसभापती म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत काय तर 11 पंचायत समितीच्या या आज सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 5, भारतीय जनता पार्टीला 5 आणि शिवसेनेला 1 अशा पद्धतीनं हे बलाबल आज 11 पंचायत समितीमध्ये पाहायला मिळालं. आता खरी लढाई आहे ते म्हणजे 20 तारखेला. 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होते. यामध्ये काय होणार याकडे नजर आहेत. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीला 27 जागा आहेत. या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 20, त्यानंतर शिवसेनेला 15 आणि अपक्ष 3 असं बलाबल या ठिकाणी 65 जागामध्ये पाहायला मिळणार आहे. पंचायत समितीमध्ये समसमान भाजप आणि राष्ट्रवादी समसमान सध्या सभापती आहेत. मात्र खरा कस आहे तो म्हणजे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा. त्याकडे सर्वांच्या नजर आहेत. अवघे 4 दिवस राहिलेले आहेत. या 4 दिवसामध्ये काय राजकारण होतं याकडे सर्वांच्या नजर आहेत. एकंदरीतच आजच्या विश्लेषणावरून पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सध्या सब कुछ महायुती या ठिकाणी सातारा जिल्ह्यात पाहायला मिळालं. आणि या महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत भारतीय जनता पार्टीकडे 5, राष्ट्रवादीकडे 5 आणि शिवसेनेकडे 1 असा पंचायत समितीचा सभापती या ठिकाणी आज निवडून आलेला पाहायला मिळाला. पाहत रहा यशवंत नगरी न्यूज.